दंडवत हो. मालन देवीपाशी श्री प्रभूंची असं भेट झाली. स्वामींना पाहिलं. ही डोळ्यासमोर लीळा ठेवायची आणि त्या लीळेचं आपण चिंतन करायचं. श्री प्रभू बाबा खेळ करत आहे तिथे, त्या दोही आळंदी माझी, आणि ते लीळा स्वामी अवलोकन करतात. तेवढ्यामध्ये बाईसा समोर येतात. गोसाई त्यांना सांगतात थांबा. 3 प्रकारानं त्यांना थांबवलेलं, म्हणजे ही लीळा अशी स्मरणात राहिली पाहिजे आपल्या. मग समोरासमोर दोही देवांचं दर्शन झालं. बाईसांना काही दम निघाला नाही. बाईसांची गडबड सुरू. गोसावी पुष्टीच्या कडवून क्षेम दिले ते श्री प्रभू न म्हणायचे. श्री प्रभू बाबांना वाटलं हा काय करतोय. मग त्यावेळेला श्री प्रभू बाबा म्हणाले, हे काही रे. चक्रेधरा म्हणाले, काय करतो. नंतर स्वामींनी श्रीचरणाचे रद श्रीमुकुटावर घातले. भुईचे इटाळे घेऊन भूमीशी हाणितले. इकडे श्री प्रभू बाबांनी मातीचे गोळे दोन्ही हातात 2 घेतल्याने एकमेकावर हाणले, किंवा एक घेतला आणि दुसऱ्यावर हाणला. आता ह्या जळाच्या लीळा आहेत. याच्यावर इतके काही बोललेलं नाही, पण बरंच बोलता येईल तुमच्या आत्मचिंतनातून तुम्हाला. किंवा नुसती स्मरणीय लीळा करा. एक वेटोळा घेतला मातीचा, मातीवर हाणला. हास्य केले खुद करी श्री प्रभू बाबा. तर श्री प्रभू बाबांना कोणी आठवतच नाही. त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखा, त्यांचे भाव समोरती स्वामी बघतात. मग स्वामींचे ते नेत्र, ही लीळा योग्यताकारक आहे. साध्यपर योग्यता होते आणि काळाच्या प्रभावाखाली आणि मलिनत्वाच्या पडद्याआड हे सगळं आठवायचा विषय आहे. तो लोपत नाही गेला पाहिजे, याची काळजी घ्यायची. आणि काही कठीण नाही ना. काय जगातल्या प्रपंचाला, व्यक्तींना आठवण्यापेक्षा हे बरं आहे आपलं, आहे की नाही. स्वामींना आठवावं, स्वामींचा परिवार आठवावा. बाईसा समोर आहेत, हंसराज आहेत, हा परिवार स्वामींचा. हे व्यक्ती आठवला तर गोमटा तर होईल, आहे की नाही. आपण म्हणतो ना, आशेषा गुरुकुळाशी. का बरं म्हणतो आपण. ते गुरुकुळ आठवायचे आपल्याला, हे आठवण्यासारखे आहे, बाकी काही नाही जगात. तसं त्या भुईची इटाळे भुईशी घातले. इथं पण मालन देवी आहे ना. स्वामी काय कुणाच्या अंग घ्यायचे ते स्वामी मालन बाई, मालन गोपाळण्या. मालन मातेचे अंग कोण घ्यायचे. हा, प्रमाणयुक्त बोलावं ब्रह्मविद्येत. गोपाळ मंत्राची दीक्षा आणि मालनबाईची हा. असं पुढे पुढे कसं झालं, गोपाळाचे अंग झालं, मालनबाई सुटूनच गेली. इथं पण ती मालन देवी आहे, स्वामींची आई, पण तिला आता इथं देवी म्हणतात. ठीक आहे, म्हणजे देवी कुठून आली, कशी आली, तो इतिहास तुम्हाला आता चिंतन करावं लागेल. तर
इतिहासात गेलं प्राचीन शब्दात की हे लीळा स्मरणार्थ अशी गंमत आहे चरित्रामध्ये. चला, तात्विक चिंतनात गेलं की हे भाव वेळेचा प्रगट करायला वेळ लागतो अंतःकरणामध्ये. भुईशी टाळे भूमीशी हाणले, खुदकन हास्य केले, गगनाची वास पाहिली, स्वामींकडं वाहिलं आणि नगराकडे आता जायचंय. अशी लीळा दोन्ही अवताराची समोर आहे. तर बायसांना का मारलं ना श्री प्रभू कोपती म्हणून. श्रीभूबा का कोपले असते ते विचार करा. ते श्री प्रभूंना प्रवृत्तीच नाही तशी. पूर्ण चरित्रामध्ये श्रीप्रभूबाबांना आवडत नाही तसं, ऐक नाही. स्वतःलाही प्रकाशित करणं आवडत नाही, दुसऱ्यांचे मोठेपणा त्यांना मान्य नाही ते, आहे का नाही. बघा चिंतन करून श्रीप्रभू चरित्र बघा आठवण. समग्र लीळा श्रीप्रभूंच्या गुही आहे. त्यांना नाही आवडत तसलं फाजीलपणा म्हणतो ना आपण, मान्यता मोठेपणा. त्यांची कुणी ओळख करून दिली तर स्वामींना आवडायचं नाही. आवडतच नाही स्वामींना. मेला ईश्वरत्व प्रगट करत आहे म्हणे मग मोगरी हाणितले ना. मग ती मोगरी पण स्वामी चिंतन करायचे. ते काही उतरताना आणलेली थाप चिंतन करायचे. आता हा सगळा कठीण विषय आहे, म्हणजे डोकं गरम होतं गरम. तर अशा श्री प्रभू बाबांच्या त्या प्रसंगामध्ये स्वामींनी आवरण केलं हे आपला कोप नको व्हायला. आपल्यासाठी तो आचार आहे की श्री प्रभू कोपती. आता काळाचं नाही सांगत आपण, तर तो काळ सापेक्ष नसतं. ते अखंडित तत्व चारी युगात असतं ते, आहे ना. तर तत्व बदलत, अधिक वृत्ती समानवृत्ती बदलल का, ओळखी चेंज करेल का. जेव्हा काळ बदललाय आणि हा बुवा असा आलाय समोर आणि गुरूंना शिष्याचीच मिरवणूक काढली आणि गुरुच पुढे नाचायला लागले, काळ माफ करेल का. नाही, असं ओळखणे माफ नाही करणार. तर तो नसतं बदलत, ते सहज असतं, ते चिरकाळ असतं ते. म्हणून तो कोप तुम्हाला करून घ्यायचा असेल तर जास्त मिरवायचं. म्हणून गोसावी पुष्टी विभागी सैम का स्वीकारले त्यावेळेला. नावाले विलक्षण विलक्षण केलं स्वामींनी. आपल्या समोर येऊन गळा भेट करायची, पुष्टी भेट करायची. श्रुहृदय कुठं भेटतात, अंतःकरणे भेटत असतात. का चतुष्ट प्रदेशी म्हणजे ज्ञानशक्ती. आणि काय असतंय, आता ती भेटच नाही राहिली ना. चला, भेटीचे असे अनेक प्रकार असतात. मी तिकडं सांगावं तर इकडं हुकतंय, इकडं सांगावं तर ते हुकतंय. अशी गंमत होती माझी कधी कधी. ती पुष्टी विभागी आणि हे विलक्षण केलं स्वामींनी, म्हणून श्री बाबांना न म्हणे आवडलं नाही. तायशे ज्ञानास्ताक्षेम का दिले. स्वामींना माहित आहे की श्री बाबांना ज्ञान आहे, बरं तुम्ही कशाला पुष्टी विभागी क्षेम देऊन फालतूपणा करू ना म्हणाले. आहो ते आवडी प्रीती जाणवली. जरी समक्ष तसं दिसत असलं तरी आवडी
आणि प्रीती जाणवली. आता एवढ्या प्रीतीची जाणीवा इथंच तर खरं अध्यात्म जन्माला येतं. आवडी आणि प्रीती जाणवत असते तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, आता मोबाईलमधून. सध्याचा काळ कशाचा आहे? आवडी आणि प्रीती जाणवायचा मोबाईल, मॅसेज, आहे का नाही? फेसबुक ही धर्मरूप आवडी प्रीतीसाठी साधन आहे. दंडवत प्रणाम, कसे आहात? स्वामींच्या वेळेला ते नव्हतं, नाही तर स्वामींनी फोन केला होता. हां हॅलो, हां बाईसाहेब बरे आहेत का तुम्ही रुद्रपूरला? बरं बरं, आता काही वियोग करू नका. हॅलो भट्टोबास आहेत का तिथे? त्यांना मला येऊ नका. बोलले असते ना, भट्टोबासांना फोन द्या म्हणले असते. काय करतो रे, यायचं नाही बघा आता रुद्रपूर. हां, आता हे भजन तुम्हाला असो या वर्तमान काळात तुम्हाला जगायचं तर मग असो जगा ना. हां हॅलो, बाई सांग त्या भट्टोबासांना सांगा यायचं नाही. मग भट्टोबास विनंती करत रडत असतील आहे ना, नका ना असं करू मला, माझ्या वांचून आपले काही अडत नाही, हे माझं कळले म्हणाले देवा, नका करू मला, नका लावू वाट, आता ते बोलवून घ्या मला प्लीज. आता हे तुम्हाला विनोद वाटेल, त्यावेळेला सुद्धा व्हॉट्सअप आणि फोन चालूच होता ईश्वर स्वरूपात, बंद असतो तो. भट्टोबासांनी विचारलं स्वामींना, देवा मला, लगेच जातो ना फोन स्वामींचा, का नाही जात? तुम्ही असं समजता ना की फोन व्हॉट्सअप म्हणजे आता एक प्रॅक्टिकल आहे. ईश्वर स्वरूपातल्या विज्ञान शक्ती, ज्ञानशक्ती आहेत ना. अहो नुसतं भाकर कोण दिन म्हणले, भूक लागल्यावर तर लगे भाकर आली आली ना. हा फोन तरी बंद पडेल केव्हा तरी, रिचार्ज संपल्यावर. स्वामींचं नेटवर्क कधीच बंद नसतं. बघा तुम्ही त्या वेळेचं चिंतन करून कसं असेल ते. तर म्हणजे ती आवडी प्रीती का जाणवायची आहे? फोनवरून जाणवली तर ठीक आहे, आणि प्रत्यक्ष आल्यावर, तोंड मोडल्यावर? श्री प्रभू स्वामी दारात उभं राहिले, चक्रधर स्वामी आले आणि श्री प्रभू बाबांनी तोंड मोडलं. जाणवेल का आवडी आणि प्रीती? तुमच्या मनात आवडी आणि प्रीती असेल तर ते दुसरं कार्य होतं, नसेल तर म्हणजे जाऊन कामाला गुंग राहायचं, असं अशी गमती चालतात. अरे गंमत आहे आवडीची आणि प्रीतीची. तर ती जाणवायची आहे कुणाला? ईश्वर स्वरूपाला, ईश्वर स्वरूपाने जाणवायचे. स्वरूप अज्ञान आहे का? नाही. आता चक्रधर स्वामी ते नाही आहेत, आता वेगळे होऊन आलेले आहेत, संन्यास धारण करून आलेले आहेत. आता महंती झालेली आहे देवाला आपल्या. कलियुगाचे सर्वविध आचार्य आहेत है ना. भारत अधिकरण, हिमा सेतूमध्ये जीवांचा उद्धार करायचा आहे ना. एका ठिकाणी मी गुरुच्या बद्दल, तुम्ही करुणा करा, तुमच्या नेत्राची कृपा करा, गुरुला बद्दल लिहिलेलं आहे. तुमच्या हातातून माझ्या पाठीवर श्री कृपा ठेवा, असं कोण लिहिते? एक साधू दुसऱ्या साधूंप्रती आपल्याला लिहितात. ते कशात वर्णन आहे?
आवडी प्रीतीच्या पुढं सरकलं ते. ते क्षोभात गेलं आता. तुझ्या कुळाचा निर्वंशच होता म्हणायला जातो. कळालं का काय भानगड कळाली तुम्हाला? नाही कळालं? नाही कळालं का? असं होतं ते इथं चालू आहे सध्या काळात. मग कसं काय होईल त्याने? म्हणून ते सांगतात की आवडी प्रीती मर्यादित जाणवली देवाने देवाला. तर म्हणाले रस का वंदिले, हे बी देव आहे ते बी देव आहे. कशाला रस घेतलं म्हणून कपाळाला वंदिलं रिकामं. ना म्हणाले अवसर तो. ते 2-3 कारणं सांगतात. कमी करणं, एक तर अवसर थोर, ते काळीचा संबंध थोर. संबंध लहान आणि थोर असतो का? धर्मे अविकार थोर. सकळ ओळखण्या ज्ञानिया उल्हास थोर. हे कळायच्या पलीकडे आहे तुम्हाला. मला कळलं तरी बाद झालं, कळणं शक्यच नाही. परत वाचतो, याचा विस्तार करणार नाही मी. परत फक्त सरळ वाचतो. विस्तार करायचं म्हणलं की 4 तास जातील. तुमच्या जीवनात कधीतरी विस्तार करून घ्या आणि ऐका. ते म्हणाले रस का वंदिले, ना म्हणाले तिथे अवसरच थोर होता तो. हा खरा अवसर असतो. ते काळीचा संबंध थोर. धर्मी अविकार थोर. बाई गप ना, काय चाललंय हे मला सांगता याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. हे वाचल्यावर हृदय भरून आलं पाहिजे तुमचं. असं आहे ते. धर्मे अविकार थोर. धर्म आता कोणते धर्म आहे ते? महावाक्यात तिथं ते ॲक्टिवेट झालेलं आहे. हे 5वी स्थळं जरी शिकले तरी हे कळायला आवडच काम आहे ते. मला असं वाटत नाही की ह्याचा सविस्तर विचार करू शकाल जेव्हा केव्हा तर हे करा, त्याला पूर्ण साधन म्हणतो. काय असे धर्मे अविकार तो. अविकार शब्द आहे ते. कुठल्या धर्माला अविकार आहे? इथे कोणता धर्म आला? म्हणजे त्या काळाचा या वेळेचा तो संबंध थोर. संबंध काय लहान मोठा थोडीच असतो, नावाला असतो. तो संबंध थोर आहे. सकळ ओळखण्याला उल्हास थोर. सकळ ज्ञानांना उल्हास आहे ते चेहऱ्याला दिसत असते थोर. म्हणून या वेळेला अपार कर्मे नसली, अपार अयोग्यता नसली, 4 ज्ञाने, विशेष ज्ञानांची अयोग्यता नसली, ज्याची कर्म नासायचे त्याची अपार कर्मे नसली, ज्यांना साधन द्यायचं त्याला साधन दिलं, ज्याचं साध्य चरितत्व करायचं त्याचं साध्य चरितत्व केलं, ज्याला साध्य आनंद द्यायचा होता त्याला दिला साधनानंद दिला, ज्याला अनुभूती द्यायची असते अनुभूती रतीचा आनंद दिला, असं वगैरे त्यांना इथं सांगायचंय. कळालं का बघा? नाही तर सोडून द्या पुढच्या जन्मात अभ्यासा. तर म्हणाले विठोळा विठोळी का टाकले हो म्हणाले. मातीचा विठोळा घेतला विठोळावर टाकला. ना म्हणाले तेथे त्या शिकाराची क्रीडा आहे, ती प्रधान करून थोर आहे म्हणाले. काय कळालं? चिंतन. शिकाराची क्रीडा प्रधानत्वे थोर आहे. बघा वाचून कळतंय.
म्हणून 3 का घातले. ते म्हणाले 3 घाय घातले, 3 वेटोळे फोडले किंवा बुदबुद करून त्या वेटोळ्यावर 3दा स्वामींनी घाय घातले पायाचे. अशा अनेक पाठामध्ये हा लीळा वेगवेगळ्या रूपाने अस्तित्वात आहे. त्या ढेकळाला सर्वज्ञांनी 3 वेळेला पायाने घाय घातला किंवा त्या खालच्या ढेकळावर स्वामींनी 3 ढेकळे घेऊन त्याच्यावर घातले. का घातले? आता हे चिंतन आहे, ते म्हणजे याला म्हणायचं भित्री असे ते बरवे, चिंतन आहे ते. नाम लीळा मूर्ती आली. आता चेष्टा पण आहे ती. ह्या लीळेमध्ये सर्व पाहायला मिळतं. ना पुरीच्या येती, इथे पुरीची येती. पुरीच्या येती म्हणजे काय येती? काय असते पुरामध्ये? अंतर्बाह्य तिथं आहेत पुरीच्या. काय येतं काय जात, हा चिंतनाचा विषय. मायेशी एरवी स्वरूप ज्ञाने येराचे मनोधर्म जाणती. एरवी स्वरूपज्ञाने, स्वरूपज्ञान तर आहे दोन्ही अवताराला. एराचे मनोधर्म जाणती, अंतर्बाह्य देखती. अंतर्बाह्य पाहतात ते स्वरूपाच्या क्रीडा, किंवा त्या ढेकळातलं अंतर्बाह्य पाहती. तर श्री प्रभू कैवल्य भाग देखणे नसे की, हे अंतर्बाह्य आहे. मी तुम्हाला स्पष्टीकरण का करू शकत नाही, तसा समोर वर्ग लागतो, ती क्वालिटी लागते. तर तुम्हाला मी बोललेल्या शब्दांचा गर्भित अर्थ कळेल. आता जन्म गेला तरी तुम्हाला कोणी सांगणार नाही. असंच राहतं. आपण 5 नामावरती आणि 5 लिडेवर जन्म ठेवतो. आपण लय खुमखुमी आहे ना ज्याला ज्ञानाची, त्याने याचा सविस्तर विचार करायला पाहिजे. अंतर्बाह्य देखती श्री प्रभू कैवल्य भाग देखणे नशे की, तेव्हा दिसत नाही की मला कैवल्य. श्री प्रभू अर्धच कैवल्य, त्याचा पूर्ण भाग कुठे दिसतोय म्हणाले त्यांना. मग तुम्हाला पाहिल्यावर असं वाटतं कोठीच करू नये. त्याच्या स्वरूपाने स्वरूपाचा कैवल्य स्वरूपाचा भाग देखणे नशे की, ना पर स्वीकारे नशे की, स्वस्वरूपे ज्ञान असे की, का बुद्धमय स्वरूप म्हणून. तर असाची ही शी लीळा आहे. ही नित्यदिनी आठवायची. भटोबास, बाबायशा, महिमभट्ट आणि आताचे आपले पूर्वज म्हणून ते सांगतात, ते त्यांचं स्वरूपातल्या लीळा आठवायचे म्हणून ते स्वरूपातलं ज्ञान सांगतात तुम्हाला. तर म्हणाले स्वरूप बुद्धमय आहे की, तर म्हणाले मग स्वामी असं का म्हणले? अहो ना म्हणाले नेनिजे श्रीप्रभूची लीळा. म्हणाले श्रीप्रभूची लीळा नेनिजे म्हणाले. उभयद्रश्य अवतार त्यांच्याबद्दल सांगतात की त्याने ते का तो प्रसंग तसा रचला. काय वाटतं श्रीप्रभू बाबांना, ते काय करत होते त्या ढेकळाला आणून. त्या मातीवरती पाय का आपटले त्यांनी.
स्वामींवरती का खोकले ते? काय बिघडलं श्रीप्रभूच्या स्वरूपातलं? श्रीप्रभूबाबांना का असं वाईट वाटलं? ते काय करत होते त्यावेळेला? असे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं हे साधू बाबा देवाला बोलून उत्तरं सांगतात, देवाला बोलून प्रश्न करतात. प्रश्न त्यांचे आणि उत्तरही त्यांचंच आहे. ते सांगण्यासारखं इथे काहीच नाही ठेवलं त्यांनी. ना ते खालुत्या स्वीकाराचे अवतार नेणती. स्वामींना म्हणायचे नेहमी श्रीप्रभूची लीळा म्हणजे श्रीप्रभू बाबांच्या खालचे अवतार जे आहे, एक शेवडे वगैरे 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 असे अनंत अवतार आहेत त्या रुद्रपूरला. एकच अवतार नाही आहे, ते परमेश्वर पूर आहे. एक श्रीप्रभूच राहत नाही तिथे, सगळे अवतार तिथे राहतात. दररोज त्यांचं येणं जाणं सुरू राहतं. श्रीप्रभू बाबा हेड ऑफिस आहे, रिपोर्ट देऊन जातात. स्वामी आता कशाला आले? रिपोर्ट द्यायला आले, रिपोर्टिंग करायला आले स्वामी. आता संन्यास घेऊन आलेले स्वामी आहेत. परिवार आहे स्वामींना. आता ते स्वामी वैराग्य अवस्थेतले नाही आहेत आता. स्वामींची तिसरी भेट आहे आता. किती भेट आहे? मी म्हणतो म्हणू नका. स्वतःचं चिंतन वाढवा. आता एक कशी भेटीचा बदल होत जातो. पहिल्या भेटीतले स्वामी वेगळे, दुसऱ्या भेटीतले स्वामी वेगळे, तिसऱ्या भेटीतले वेगळे, आताच्या भेटीतले वेगळे. स्वामी आता रूपांतरित व्हायले स्वामींच्या अवतार कार्यामध्ये. आणि आता हे चिंतन साधूला करायचं असतं. जो साधक आहे, कैवल्य आनंद ज्याला घ्यायचा आहे, त्यांनी कुठंतरी रमावं असं क्षणभर त्या अवस्थेमध्ये. तर तुम्हाला तो साध्य अधिकार प्राप्त होईल ना. आता इथेच तुम्ही आनंद नाही भोगलात, पुढे कुठं भोगणार आहे? मेल्यावर. मेल्यावर काय नसतं. ब्रह्मविद्ये साध्य साधन म्हणजे काय? स्वामींना तिथे वेगळं सांगायचं. आपण त्याचे अर्थ अनर्थ वेगळेच करत बसतो. इथे तुम्हाला साधन इथेच आहे. इथे साधन नाही भोगलं, तुम्ही साध्य इथं कुठं भेटणार आहे तुम्हाला? ज्या गाडीचं तिकीट काढलं त्या गाडीत बसले, पण नीट बसा, तिथंच साध्य आहे तुम्हाला. प्रवास करून करून कुठे गेले? साध्य साधन इथंच. म्हणजे कसं? हे 2-4 असे हुशार मुलं होते, त्यांना जायचं होतं मग रेल्वेने. रेल्वे खूप पॅक झाली होती. मला कसं करावं. मग एकाने आयडिया काढली, म्हणजे आपण चढू गाडी ह्या डब्यात आणि बॉम्ब डायस मारली. साप निघाला. केलं त्यांनी. सगळा डबा रिकामा होऊन गेला. मस्त तिघे जाऊन त्या डब्यात झोपले. मस्त. मग रात्र झाली, सकाळ निघाली. मग उठले, तिघे उठले. म्हणाले आपलं गाव आलं वाटतं. म्हणाले बेंगलोर. मग इथून खाली उतरला डब्याच्या. अरे म्हणाले इथं मुंबई विटी आहे रे. म्हणाले आपण इथंच आहो. अरे नाही रे म्हणाले, रात्रभर गाडी चालली. तेव्हा माणूस आला तिथे. म्हणजे का हे कोणतं स्टेशन आहे? ते म्हणे अहो मुंबईच आहे. म्हणे काय? अहो म्हणे रात्री ह्या डब्यात साप निघाला होता, ते इंजिननं डबा काढून टाकला. मला डबा इथंच आहे. तसं आपलं साध्य आणि साधन इथंच राहून जातं. डबा स्वामींचा निघून जातो रेल्वेचे इंजिन. म्हणजे विधीमध्ये नसल्यामुळे विधीचं कनेक्ट नव्हता ना तो डबा. अशा अनेक अर्थ असतात त्याला. तर दुसरं उदाहरण सांगतात, ते नावेत बसून जायचं होतं बघा. मग नाव बांधलेली होती, पण ह्याला फुकट जायचं होतं या पोरांना. मग
ते बसले नावेत. लगेच एकानं कोलो घेतलं, नाव रात्रभर चालवली. थकून गेले, झोपले. सकाळी उठले, बघितलं म्हणजे का रे, आपण पुण्या गावाला आलो. म्हणजे कोची बंदरावर. एक जण म्हणला, अरे आपण तिथं होतो तिथेच आहे. तिसरा म्हणतो, रे मी तर किती नाव चालवले, नित्य आठवण केलं मी, हे विधी आचरला, हे आचरला, सगळं केलं म्हणाले मी. नंतर तिसरा जरा हुशार होता, तर म्हणाले आपण सगळे मूर्ख आहोत, नावाचं दोरी सोडली नाही ना म्हणाले आपण. नाव बांधलेली होती खुटीला. असं होतं ते. गेलं, श्रम वाया गेलं. म्हणजे काय सांगायचं इथे, हा दृष्टांत आहे. अर्थ काय, तसं ईश्वर स्वरूपाच्या लीळेची आठवण करताना स्वामी श्री प्रभुबाबा, श्री प्रभुबाबा आणि स्वामी, तिथे दोघांच्या अवतारांचे सगळे ज्ञानी, त्या स्वरूपाने या स्वरूपाला केलेला संवाद असलेल्या बाईसांचा अनाधिकार, पुष्टी विभागाची भेट, त्या ढेकळावर ढेकळा हाणणे, 3 वेळेला पाय बुद्बुद करणे, अशी समोर लीळा. तो मनोधर्म स्वामींचा आज मनोधर्म वेगळा, श्री प्रभूंचा वेगळा. श्री प्रभूंना वेगळा अवतार कार्य करायचे, स्वामींना वेगळी भेट द्यायची. श्री प्रभूंच्या समोर कोण होते म्हणून स्वामींनी पाठीमागून भेट दिली. तो कोणता अवतार करत होते ते, आतमध्ये काय चालू होतं अवताराचं तिथे त्यावेळेला, त्या क्षणाला, म्हणून ती प्रवृत्ती तशी भंगली. म्हणून स्वामी म्हणाले, काय का म्हणाले, कोपले. स्वामी म्हणाले, काय करतो रे म्हणाले. 3 घटना तिथे एका वेळेला घडतात. असं वेगवेगळं कठीण लीळा आहे. पण सुलभ करून सांगायची झाली, आठवायची झाली तर आपल्या आत्मज्ञानाने ती आठवायची. तर म्हणून ते म्हणतात, ते खालुत्या स्वीकाराचे अवतार नेनती, चार ज्ञानी नेनती, ब्रह्ममाया नेने. म्हणून म्हणतात नेने जे श्री प्रभूंची. तिथे 4 ज्ञानी आहेत. आता हे श्रीप्रभू बाबा काय करतील सांगताच येत. तिथे खालते अवतार आहेत, प्रचंड अवतार, तिथे गर्दी आहे परमेश्वरपुराला. त्यांनाही माहीत नाही की आता काय करतील हे. ब्रह्म बरोबर आहे, ते ब्रह्म शब्द घेतलाय. माया नेने, श्रीप्रभू बाबांच्या बद्दल ते ब्रह्मालाही कळणार गेले. आज त्र्यांश परमेश्वर एक आती, मला मी अवतरला यांच्यासोबत. माझे पण हे काय आता ते कसं करावं यांना. आणि माया म्हणजे कोणती माया आहे, ती त्र्यांश पातली ती माया, त्र्यांशाला पातलेली अव्यक्त माया. आणि ब्रह्म कुठं आहे, त्र्यांश स्वरूपी पातलेलं ब्रह्म आहे ते. अशा अवतारांची 17 भेट लावतो ना आपण इथे कर्मभूमीत. इथल्या ब्रह्मस्वरूपाला कळना, इथे व्यापक असलेल्या माया स्वरूपाला कळना गेले म्हणाले. हे काय चाललंय ते. नेने तरी गोसावी जाणती, आमचे स्वामी जाणतात का. पूर म्हणजे सर्वही पुरते, स्वामींनी मायापुराचा स्वीकार केलेला आहे. पुणे काहीच नाही, स्वामींच्या जवळ उणं काही नाही आहे. मग स्वामींना माहीत आहे की इथे काहीतरी चालू आहे, म्हणून मी पुष्टी विभागीच भेटेन. त्या अवसराभंगामध्ये बाईसांचा हेरफेर होण्याची शक्यता होती. बाईसा आगळं बगळं बोलल्या असत्या काहीतरी, म्हणून बाईसांनाही वारलं. म्हणून पुष्टी विभागी भेट दिली. म्हणून तो ढेकळावर ढेकूळ हाणला. बुदबुद करून मालनदेवीजवळ पाय आपटले.
पाय म्हणता येत नाही श्री तुळोबाबांचे, श्रीचरण आणि 10 विणलेले. एका क्षणामध्ये सगळं बदल होत असतो तो. म्हणून हे लीळा केवळा कैवल्याची चेष्टा. आणि ही लीळा जी आहे ती केवळ परमेश्वर स्वरूपाची आणि कैवल्यापर परब्रह्म परमेश्वराची चेष्टा म्हणून तुम्ही आठवा, चिंतन करा आणि त्या अवताराला बघा. अवतारामध्ये असलेल्या ईश्वराच्या केवळ कैवल्य स्वरूपाला पहा. त्या दृष्टीतून ती लीळा चिंतन करा असं इथे सांगायचं. दुसरी गोष्ट अशी, मग आता हे दुसरा हेतू कठीण. दंड